स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आरपी मराठी स्टोरीजवर। आपल्या कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐकावा। विराज, मला थोडी भीती वाटते। 20 वर्षांची झाल्यानंतर मी कधी डान्सच केला नाही, आणि तोही फक्त मैत्रिणींसोबत। लग्नानंतर मी गंभीर झाले तेव्हा सिद्धार्थला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं। ती खिडकीबाहेर पाहत पुढे म्हणाली, तो नेहमी म्हणायचा, लोक काय म्हणतील, म्हणून आम्ही कधी बाहेर गेलोच नाही। मग तिने संकोचाने विचारलं, तिथे नशा वगैरे काही नसेल ना? अगदीच नाही, विराज डोळा मारत म्हणाला। माझ्या चुलत भावाला माहिती आहे मला हे सगळं आवडत नाही, त्यामुळे त्याने आपल्यासाठी खास VIP कॅबिन तयार ठेवला असेल। फक्त ड्रिंक्स असतील, बाकी काही नाही। मग तो हसत म्हणाला, तुला डान्स करता येतो का? वैदेही हसली। आज आई आठवण करून देत होती, लग्नासाठी सिद्धार्थने आम्हाला एक खास पारंपरिक डान्स शिकवला होता। मग आवडला होता? अजिबात नाही, ती लगेच म्हणाली। खूप कंटाळवाणा होता, कसाबसा केला मी। ती हलकसं हसली, पण डोळ्यात जुनी आठवण उमटली। आणि लग्नाच्या दिवशी माझं एक पाऊल चुकलं होतं, माहिती आहे? तो माझ्यावर रागावला होता। त्यानंतर माझं पुन्हा कधी डान्स करायचंच मन झालं नाही। विराज हलकसं हसत तिच्याकडे पाहू लागला। विराज हलकसं हसत म्हणाला, मला अगदी प्रोफेशनल डान्स येत नाही, पण मला वाटतं माझ्यात एक नैसर्गिक ताल आहे। वैदेही खट्याळपणे हसली। हे मात्र मी मान्य करते। विराज मोठ्याने हसला। मग त्याने हळूच हात तिच्या खांद्याभोवती ठेवला, तिला स्वतःजवळ ओढला आणि तिच्या ओठांवर अलगद चुंबन दिलं। तो तिच्याकडे प्रेमाने पाहत हलक्या आवाजात म्हणाला, वैदेही, प्रत्येक वेळी मला वाटतं की आता मी तुला यापेक्षा जास्त आवडू शकत नाही, तेव्हाच तू काहीतरी नवीन बोलतेस, आणि मी पुन्हा आश्चर्यचकित होतो। तू इतकी वर्ष माझ्या आयुष्यात आधी का आली नाहीस? वैदेहीच्या चेहऱ्यावर कोमल हसू उमटलं। मलाही तुझ्यासोबत राहायला खूप छान वाटतंय विराज। तेवढ्यात गाडी थांबली। क्षणात विराजचा चेहरा थोडा गंभीर झाला। ऐक, बाहेर मीडिया असू शकतो, माझे लोक त्यांना दूर ठेवतील, आणि आपण थेट आपल्या VIP रूममध्ये जाऊ। फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, ते कधी कधी विचित्र प्रश्न विचारतात। वैदेही थोडी घाबरली। हे नेहमी होतं का? हो, तो शांतपणे म्हणाला, काळानुसार तुला सवय होईल। मी आधी मुद्दाम सांगितलं नव्हतं, कारण तू अस्वस्थ झाली असतीस, पण त्यांनी आपल्याला रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं होतं, आणि काही पपाराझी तर आपल्या मागेही येत आहेत। तो तिच्या जवळ येत म्हणाला, काळजी करू नकोस, मी आहे ना, फक्त थोडंसं डोकं खाली ठेव। वैदेही हलकसं हसली। किती विचित्र आहे ना, सिद्धार्थसोबत असताना असं कधीच झालं नाही। विराज हसला, कारण तो खूप बोरिंग माणूस होता आणि मी नाही। मग मिश्किलपणे पुढे म्हणाला, मी त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंगही आहे, आणि जास्त श्रीमंतसुद्धा। हळूहळू तिच्याजवळ झुकत त्याने तिच्या कानात कुजबुजलं, आणि वचन देतो, आज रात्री तुझं सगळं लक्ष या लोकांपेक्षा जास्त मीच वेधून घेईन। वॉशरूममध्ये आरशासमोर उभी राहून वैदेही स्वतःकडे पाहत होती। समोर उभी असलेली एक मुलगी तिच्याकडे बघत अचानक म्हणाली, तुझं नाव काय आहे? वैदेहीने हलकीशी स्मितरेषा देत उत्तर दिलं, वैदेही। ती मुलगी विचित्र चेहरा करत म्हणाली, खूपच वेगळं नाव आहे। माझ्या एका मित्रालाही लोकांना विचित्र नावं ठेवायची सवय आहे, कदाचित तुलाही एखादं नवीन नाव मिळेल। वैदेहीचा चेहरा क्षणात कठोर झाला। तू खूप उद्धट आहेस, ती मुलगी खांदे उडवत म्हणाली। तू स्वतः एका अशा माणसामागे आली आहेस त्याच्या मागे मी 3 वर्षांपासून आहे, आणि ज्याने मला कधी महत्त्वही दिलं नाही। ती चटकन म्हणाली, आम्ही एक रात्र एकत्र घालवली आहे। समोरची मुलगी लगेच उपहासाने म्हणाली, फक्त एकदाच ना? आणि लगेच गप्प झाली। जणू तिला जाणवलं होतं की तिने काहीतरी जास्त बोलून टाकलं आहे। वैदेहीच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं। मला वाटतं जर तू त्याच्यासोबत राहिली असशील तर काहीतरी चुकीचं केलं असशील, कदाचित म्हणूनच तो तुला एका रात्रीनंतर विसरला। त्या मुलीचा चेहरा रागाने लालबुंद झाला। तिने हात उचलून वैदेहीला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, पण वैदेहीने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात पकडला, मनगट वळवलं आणि तिला जोरात मागे ढकललं। ती मुलगी किंचाळली, जर तू आत्ताच इथून गेली नाहीस ना, तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन। विराज माझा आहे, वैदेही निर्विकारपणे म्हणाली। हे सगळं मी रोज ऐकत आले आहे, काहीतरी नवीन बोल। इतक्यात दार जोरात उघडलं। विराज मेहता आणि त्याचा चुलत भाऊ आत आले। दार बंद करत तो म्हणाला, मला मेसेज का आला की माझ्या खास पाहुण्यावर इथे हल्ला होतोय? त्या मुलीचा आवाज लगेच बदलला, विराज, तू सांगितलंच नाहीस की तू या शहरात आहेस? विराज थंड आवाजात म्हणाला,
मी तुला कधी सांगितलं होतं का मी कुठे असतो? मग त्याची नजर लगेच वैदेहीकडे गेली. तू ठीक आहेस ना? वैदेही असली. मी ठीक आहे. खरं सांगायचं तर मला अंदाज असायला हवा होता. तुझ्यासारखे पुरुष बहुतेक कधी एकटे राहत नसतील. त्याचा चुलत भाऊ मोठ्याने हसायला लागला. विराज हलक्या नाराजीने म्हणाला, अहो मॅडम, मी अजून फक्त 39 वर्षांचा आहे. लहानपणापासून हे सगळं सुरू केलं नव्हतं मी. वैदेही असत त्याचा हात धरत म्हणाली, ठीक आहे, 25 वर्षांपासून तरी सुरू असेल. मान्य, तो हसत म्हणाला. मग वैदेही थोडी गंभीर होत म्हणाली, आपल्याला अजूनही अशा लोकांना सामोरं जावं लागणार आहे का? असेल तर कृपया मला अजून एक ड्रिंक द्या. इतक्यात आणखी एक मुलगी पुढे आली आणि तिने वैदेहीला सरळ धमकी दिली. धमकीच्या सुरात ती मुलगी म्हणाली, जर ही इथून गेली नाही तर मी हिचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. ती दुसरी मुलगी मात्र हसली. तसं बघायला गेलं तर मीही त्याच्या सर्कलमधलीच आहे आणि जर विराज इतका निवडक नसता तर वैदेहीला स्वतःसोबत ठेवण्यात मलाही काहीच अडचण नसते. ती त्या मुलीच्या अगदी जवळून जात खांद्याने हलकासा धक्का देत म्हणाली, आणि हो, विराजने तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली निवड केली आहे. त्याचा चुलत भाऊ मोठ्याने हसला. सायली इतकं कठोर बोलत नाहीत. विराज मात्र गंभीर स्वरात म्हणाला, ती माझ्या आयुष्यातली फार मोठी चूक नव्हती. त्या मुलीच्या चेहऱ्यावर क्षणभर आशेची झलक उमटली. पण पुढच्या क्षणी विराज निर्विकारपणे म्हणाला, खरं सांगायचं तर मला ती रात्रसुद्धा नीट आठवत नाही. बहुतेक मी खूप नशेत होतो आणि माझा दर्जा इतका घसरला होता की मी तुझ्यासोबत होतो. क्षणात तिच्या चेहऱ्यावरची सगळी आशा मावळली. ती दुखावलेल्या आवाजात म्हणाली, पण तू माझ्यासोबत नेहमी डान्स करायचास विराज. विराज शांतपणे म्हणाला, मी तर माझ्या चुलत भावासोबतही डान्स करतो आणि खरं सांगायचं तर त्याच्यात जास्त मजा येते. मग त्याने वैदेहीच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. चल इथून जाऊया, बाकीचं तो सांभाळेल. दोघे पुन्हा VIP एरियाकडे आले. पण वैदेहीने त्याचा हात अलगद सोडला. ती थेट सर्व्हरकडे गेली आणि ड्रिंक मागवलं. भांडण संपलं होतं पण तिचा मूड मात्र आधीसारखा राहिला नव्हता. विराजच्या नजरेपासून स्वतःला वाचवत ती एका उंच खुर्चीवर जाऊन बसली आणि खाली डान्स फ्लोअरकडे बघू लागली. काही क्षणांनी तिला आपल्या खांद्यावर उबदार हातांचा स्पर्श जाणवला. तिच्या गालाला हलकासा स्पर्श झाला. विराजचा शांत आवाज तिच्या कानावर पडला. तू ठीक आहेस ना? ती हलक्या आवाजात म्हणाली. अशा गोष्टी माझी बहीण खूप आधीपासून सांगत आली आहे. मी ते विचारलं नाही. तो तिच्यासमोर येत म्हणाला, फक्त आयुष्यभर तू अशा लोकांना सहन केलंयस, याचा अर्थ असा नाही की तू ठीक आहेस. तो तिच्या डोळ्यात पाहत पुन्हा विचारतो, खरंच ठीक आहेस? वैदेहीने सरळ त्याच्या डोळ्यात पाहिलं. नाही, मला राग आलाय. यायलाच हवा, विराज शांतपणे म्हणाला. ती काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात विचारलं, हे असंच होत राहणार का? तुझ्या जुन्या ओळखीच्या मुली येऊन माझ्यावर हक्क सांगत राहणार? विराज क्षणभरही मागे हटला नाही. तुला खरं ऐकायचं आहे? ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. माझ्यासाठीही हे पहिल्यांदाच घडतंय. याआधी असं कधी झालं असेल तर मला कोणी सांगितलं नाही. तो पुढे म्हणाला, ती मुलगी अशा लोकांपैकी आहे जी माझ्या चुलत भावाच्या प्रत्येक इव्हेंटला येते. त्यांचा उद्देश फक्त स्वतःचं प्रदर्शन करणं असतो. तो शांत आवाजात स्पष्ट करत म्हणाला, तिचे आईवडील खूप श्रीमंत आहेत. ती ट्रस्ट फंडवर जगते. माझ्यासाठी ती फक्त पार्टीत दिसणारा एक चेहरा आहे, त्यापेक्षा काहीच नाही. वैदेहीने हळू आवाजात विचारलं, तू तिच्यासोबत कधी होतास का? प्रश्न विचारताच तिने स्वतःच खोल श्वास घेतला. हो. त्यावर ती लगेच म्हणाली, मी अशी अपेक्षा केली नव्हती की तुझा भूतकाळच नसेल. वैदेहीने खोल श्वास घेतला. फक्त इतकाच विचार केला नव्हता की तुझ्या भूतकाळातील कोणी क्लबच्या वॉशरूममध्ये येऊन मला थप्पड मारायचा प्रयत्न करेल. विराजने खोल श्वास घेतला आणि हाताने चेहरा चोळला. 3 वर्षांपूर्वी मी एक खूप मोठा प्रोजेक्ट पूर्ण केला होता. इतका कठीण की जास्त वेळ मी भारताबाहेरच असायचो. त्याच काळात माझ्या चुलत भावाने त्याचा क्लब सुरू केला होता. तो शांतपणे पुढे बोलू लागला. आम्ही खूप सेलिब्रेशन केलं, भरपूर मजा केली. त्या रात्री मी खूप जास्त ड्रिंक केलं होतं, इतकं की मला नीट शुद्धच नव्हती. त्याने तिच्याकडे पाहिलं. त्या मुलीने मला तिच्या हॉटेल रूममध्ये बोलावलं आणि मी गेलो. तो क्षणभर थांबला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं संपल्यावर मी तिला स्पष्ट सांगितलं की ती एक चूक होती आणि तिथून निघून आलो. वैदेही शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. विराज पुन्हा बोलू लागला, मी सहसा अशा गोष्टी कोणाला सांगत नाही, पण तो क्षण माझ्यासाठी इतकाही खास नव्हता की मी पुन्हा त्यात हरवून जाईन. तो हलकंसं हसला. मी इतका नशेत होतो की परत येताना गाडीत उलटीसुद्धा केली होती. वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. पुढच्या वेळी ती भेटली तेव्हा फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला,
पण मी स्पष्ट नकार दिला. तो पुढे म्हणाला, गेल्या 3 वर्षात. हो, कदाचित तिच्यासोबत डान्स केला असेल, पण त्यानंतर आमच्यात पुन्हा काहीच झालं नाही. ती अजूनही त्या एका रात्रीवर अडकून बसली आहे याची मला कल्पनाच नव्हती. वैदेही हलकंसं हसली. मी समजू शकते, कारण मी सुद्धा तुझ्यासोबत एक रात्र घालवली आहे. विराज हसला. काल रात्री जे तू आणि मी अनुभवलं त्याची तुलना या गोष्टीशी अजिबात करू नकोस. ते पूर्णपणे वेगळं होतं. काही क्षण विचार करून वैदेहीने विचारलं, तुझी कधी गर्लफ्रेंड नव्हती का? की तुला रिलेशनशिपचं काही प्रॉब्लेम आहे? विराजने खांदे उडवले. तुला हे माहिती कुठून मिळाली माहीत नाही, पण मी खूप लोकांना डेट केलं आहे. रिलेशनशिप्सही झाल्या, पण मागच्या 5 वर्षांपासून मी कोणत्याच रिलेशनशिपमध्ये नाही. तो थोडा थांबला. शेवटचं रिलेशन एका मुलीसोबत होतं. नाव बहुतेक रिया होतं. आम्ही जवळपास 3 वर्ष अधूनमधून एकत्र होतो. तो हलकंसं हसला. 3ऱ्या ॲनिव्हर्सरीला ती माझ्यावर खूप ओरडली, कारण मी तिला प्रपोज केलं नव्हतं. वैदेहीने आश्चर्याने विचारलं, मग तू काय केलंस? विराज हसत म्हणाला, ती एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये तमाशा करत होती. रागात तिने माझ्यावर ड्रिंकचा ग्लास फेकला. तो अगदी शांतपणे म्हणाला. मी उठलो, तिथून निघून गेलो आणि पुन्हा कधी मागे वळून पाहिलंच नाही. वैदेही काही क्षण शांत राहिली. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती, जणू त्याच्या प्रत्येक शब्दाचं मोजमाप करत होती. काहीतरी बोल ना, विराजने तिचे हात हातात घेत म्हणाला. वैदेहीने मान थोडी तिरकी केली. तू विचित्र लोकांना आकर्षित करतोस असं दिसतंय. कदाचित तुला तसेच लोक आवडतात. विराज मोठ्याने हसला. क्षणात त्याने तिला आपल्या मिठीत ओढलं. वैदेही, तू खरंच कमाल आहेस, तो मिश्किलपणे म्हणाला. मला वाटायचं माझ्यात फक्त पॅशन आहे, पण बहुतेक थोडा वेडेपणाही आहे. आणि सध्या माझं लक्ष एका अशा मुलीकडे आहे जी सूट घ्यायच्या मिशनवर आहे. तो हसला आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं. वैदेहीनेही त्याला घट्ट पकडलं. हो, मी थोडी वेडी आहे हे मान्य, पण वचन देते मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा कधी वाईन फेकणार नाही. विराज हसायला लागला. धन्यवाद. मग तो थोडा गंभीर झाला. आणि रिलेशनशिपबद्दल बोलायचं तर मला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तो काही क्षण थांबला. फक्त माझ्या आईवडिलांनी नात्यांचा दर्जा खूप उंच ठेवला आहे. त्याचा आवाज शांत झाला. जोपर्यंत मला पूर्ण खात्री होत नाही की समोरची व्यक्ती कायमची आहे, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तो हलकंसं हसला. माझ्या आईवडिलांच्या लग्नाला आता 45 वर्ष झालीत आणि अजूनही त्यांच्यात तसंच प्रेम आहे. वैदेही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिली. तो पुढे म्हणाला, ते दोघं दर आठवड्याला एकमेकांसाठी वेळ काढतात. अगदी घरी बसून फक्त एखादा चित्रपट पाहायचा असला तरीही. मी माझ्या वडिलांना लाखोंची डील सोडताना पाहिलंय, फक्त माझ्या आईने एका फोनवर त्यांना बोलावलं म्हणून. वैदेहीने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. विराज हलक्या आवाजात म्हणाला, मलाही कोणावर असंच मनापासून प्रेम करायचं आहे. वैदेहीने हळूच मान डोलावली. मी समजू शकते तू काय म्हणतोयस. इतक्यात वेटर ड्रिंक घेऊन हलकंसं हसत निघून गेला. विराजने अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे सारली. आता पण रागवली आहेस का? तो हसत विचारू लागला. वैदेहीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. हो, थोडंसं. त्याने तुला खूप त्रास दिला ना? तो तिच्या आणखी जवळ झुकला. राग कमी करण्यासाठी काय करतेस? वैदेही काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, कदाचित. एका किसने थोडी मदत होईल. त्याच्या डोळ्यात लगेच मिश्किल चमक आली. अरे वा, हे तर मी अगदी सहज करू शकतो. पुढच्या क्षणी त्यांच्या आजूबाजूचं सगळंच जणू धुसर झालं. खाली चालू असलेला संगीताचा आवाज, लोकांची गर्दी, उजेड, सगळं विरून गेलं. फक्त ते दोघंच उरले. त्यांच्या धडधडणाऱ्या श्वासांचा आवाज आणि वेगाने धावणारं हृदय. क्षणभराने ते दोघे वेगळे झाले, पण त्यांच्या कपाळ अजूनही एकमेकांना टेकलेली होती. विराज हळू आवाजात म्हणाला, प्रत्येक वेळी तुला जवळ घेतो ना, असं वाटतं आपण दोघं जोडून उठू. वैदेहीच्या गालांवर हलकी लाली उमटली. मलाही. ती कसंबसं पुटपुटली. तो पुन्हा तिच्या जवळ सरकला. 2 पर्याय आहेत. एकतर इथेच थांबू किंवा इथून निघून जाऊ. वैदेहीने एक क्षणही न दडवता उत्तर दिलं. चल, निघून जाऊया. दोघांनी पटकन सगळ्यांना निरोप दिला. सायलीने हसत विराजच्या खांद्यावर हलकी थाप मारली आणि वैदेहीला खट्याळ नजरेने चिडवलं. पुढच्या क्षणी ते दोघं गाडीत होते. हॉटेलकडे जाताना विराजने तिला जवळ ओढलं. वैदेही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. तिचे हात त्याच्या गळ्याभोवती अलगद गुंडाळले गेले होते. गाडीच्या खिडकीबाहेर शहराचे दिवे वेगाने मागे सरकत होते, पण त्या दोघांचं लक्ष मात्र एकमेकांवरच होतं. त्यांच्या नजरा पुन्हा पुन्हा भिडत होत्या आणि प्रत्येक क्षण अधिक जवळीक निर्माण करत होता. विराज हसत म्हणाला, जर कोणी मला आधी सांगितलं असतं की माझ्या 40शीच्या आधी मी एखाद्या मुलीसाठी इतका वेडा होईन,
तर मी त्याच्यावर हसलो असतो. वैदेही हसली. इतक्यात गाडी थांबली. विराज तिच्याकडे बघत म्हणाला, ऐक, तू माझ्या पुढे चालशील का? तो हसत म्हणाला, कारण बाहेरचे लोक माझा चेहरा पाहून लगेच काहीतरी अंदाज लावतील. ती हसू लागली. आधीच बाहेर सिक्युरिटी उभी आहे. विराजने आपल्या माणसांची काही सूचना दिल्या. वैदेहीने मिश्किलपणे विचारलं, तू शिव्या देतोयस का? तो मोठ्याने हसला. हो, कारण मन होतं ड्रायव्हरला सांगावं की अजून थोडा वेळ शहरात फिरवावं. ती लाजत हसली. दरवाजा उघडताच बाहेर मीडियाची गर्दी आणि प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. विराजने तिचा हात घट्ट पकडला आणि सिक्युरिटीच्या संरक्षणात ते दोघं आत आले. लिफ्टमध्ये शिरताच वैदेहीला त्याची तीव्र नजर पुन्हा जाणवली. तो तिच्या कानाजवळ झुकून काही खट्याळ शब्द कुजबुजला. तिच्या अंगावर शहारा आला. वर पोचल्यावर वैदेही काही क्षण स्तब्धच उभी राहिली. खोली अप्रतिम सजवलेली होती. मंद रोषणाई, सुगंधी फुलं, सुंदर सजावट. देवा, ती हळू आवाजात म्हणाली. विराज तिच्या मागे येत अलगद म्हणाला, आवडलं? ती अजूनही आश्चर्याने सगळं पाहत होती. खूप. हे सगळं माझ्यासाठी? तो हलकसा हसला. फक्त तुझ्यासाठी. पुढच्या क्षणी त्याने तिला अलगद उचललं. वैदेही दचकत हसली आणि त्यांच्या नव्या आठवणींची सुरुवात झाली. विराज तिच्याकडे प्रेमाने पाहत हळू आवाजात म्हणाला, मला हे सगळं खूप खास बनवायचं होतं. रोज असं होत नाही ना. एखादी खास मुलगी आयुष्यात येते आणि सगळंच बदलून टाकते. वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत हलकसं स्मित उमटलं. ती पटकन तयार होण्यासाठी आपले कपडे सावरू लागली. पण ते थोडे गुंतले आणि विराज हलकेच हसू लागला. खूप घाई दिसते. वैदेहीने त्याच्याकडे सरळ पाहिलं. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे विराज. तिच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या. काही क्षण दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. त्या शांत क्षणात शब्दांची गरजच नव्हती. जवळीक, विश्वास आणि प्रेम सगळं त्यांच्या नजरेतूनच व्यक्त होत होतं. दुसऱ्या दिवशी रविवार सकाळी वैदेहीची जाग आली तेव्हा ती पुन्हा एकदा विराजच्या मजबूत मिठीत अडकलेली होती. अंगात हलका थकवा जाणवत होता. जणू अनेक दिवस सतत काम केलं असावं. ती नकळत हसली. विराज अजूनही गाढ झोपेत होता. ती सावकाश त्याच्या मिठीतून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली. पण तो अर्धवट झोपेतच काहीतरी पुटपुटला आणि पुन्हा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करू लागला. वैदेही हसत हळू आवाजात म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे. आणि हो, तिथे ब्रश वगैरे आहे ना? अर्धवट झोपेतच विराज पुटपुटला. तुला जे हवं असेल ते सगळं आहे तिथे, असं म्हणत तो पुन्हा उशीवर डोकं ठेवून झोपला. वैदेही काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. त्याचा निर्धास्त शांत चेहरा, गाढ झोपलेला अंदाज. ती स्वतःशीच हलकीच हसली आणि डोकं हलवत वॉशरूमकडे निघाली. काही वेळाने ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःची अवस्था पाहून स्वतःलाच हसू आलं. विस्कटलेले केस, पसरलेला काजळ, फिकट झालेली लिपस्टिक. अगं बाई, ती स्वतःशीच हसत म्हणाली. हे सगळं नीट करायला थोडा वेळ लागणार हे तिला कळलं होतं. तिने हळूहळू चेहरा स्वच्छ केला, दात घासले आणि मग गरम पाण्याच्या शावरखाली शांत उभी राहिली. कोमट पाण्यामुळे शरीराचा थकवा कमी होत होता. इतक्यात वॉशरूमचं दार हलकंसं उघडलं. विराज आत आला. वैदेही क्षणभर दचकली. तिच्यासाठी हे सगळं अजून नवीनच होतं. लग्नात सुद्धा तिने अशी सहज मोकळी जवळीक कधी अनुभवली नव्हती. तो तिच्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला, शॅम्पू पास करशील? वैदेहीने पटकन बाटली त्याच्या दिशेने पुढे केली. तिचं हृदय नकळत पुन्हा जोरात धडधडू लागलं. एक विचित्र गोष्ट होती. गेल्या 2 दिवसात किती जवळीक झाली होती तरीही हा क्षण वेगळाच वाटत होता. अगदी साधा, शांत, पण मनाला खोलवर स्पर्श करणारा. फक्त एकत्र उभं राहणंही किती खास असू शकतं हे वैदेहीला पहिल्यांदाच जाणवत होतं. ती शांतपणे आपले केस सावरू लागली. विराज तिच्या समोर येऊन अगदी सहज उभा राहिला. आजचा काय प्लॅन आहे? त्याने विचारलं. घरी जायची काही घाई आहे का? वैदेहीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. नाही, काही खास घाई नाही. अगदी साधा दिवस आहे. विशेष काही कामही नाहीत. विराजच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मग आज थोडं शहर फिरायचं का? इथे काही छान ठिकाणी जाऊया. वैदेहीने हलकी मान डोलावली. ठीक आहे. ती अजूनही थोडीशी संकोचलेली होती, पण स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. कधी म्युझियममध्ये गेली आहेस? विराजने विचारलं. नाही. ती केस विंचरू लागली. केस थोडे गुंतलेले होते. तिने ब्रश फिरवताच विराजचे डोळे मोठे झाले. अगं, हे काय करतेस तू? केस सुलझवते, ती सहज म्हणाली. काल रात्री तू त्यांची काय अवस्था केली आहेस तुला माहिती आहे? विराज हसू लागला. दे इकडे. त्याने तिच्या हातातून ब्रश घेतला. तिला अलगद स्वतःकडे वळवला आणि हलकंसं तिच्या हातावर टपली मारत म्हणाला, असं नाही करत. वैदेहीने लगेच हात मागे घेतला. आह, तो हलकंसं हसला. माझ्या आईचे केस खूप कुरळे आहेत.
लहानपणी ती माझ्याकडून केस विंचरून घ्यायची. अजूनही कधी कधी करते. तो अलगद तिचे केस सावरू लागला. वरून जोरात ओढायचं नसतं. आधी खालीपासून हळूवार गुंता सोडवायचा. वैदेही नकळत हसू लागले. माझी आई तर सरळ ओढायची. एकदा तर धमकी दिली होती, जास्त त्रास दिलास तर टक्कल करीन. विराज मोठ्याने हसला. माझ्या बहिणीचे केस खूप छोटे आहेत. वैदेहीने उत्सुकतेने विचारलं. नाव काय आहे तिचं? त्याचा आवाज थोडा मऊ झाला. अन्वी. आम्ही दोघं खूप क्लोज आहोत. तिला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. त्याने तिच्या केसातील शेवटचा गुंता सोडवला आणि अलगद तिच्या डोक्यावरून हात फिरवला. वैदेहीने नकळत डोळे मिटले. त्या स्पर्शात एक वेगळाच शांतपणा होता. एक सुरक्षित वाटणारी ऊब. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, तुमच्या घरी लग्नाचं प्रेशर नाही येत? विराज लगेच हसू लागला. खूप येतं. प्रत्येक नातेवाईकाचा एकच प्रश्न, लग्न कधी करणार आणि त्यानंतर लगेच मुलं कधी होणार. वैदेही मोठ्याने हसू लागली. मग तुझ्या 40शीच्या वाढदिवसाला काहीतरी खास करायला हवं. तोही हसत म्हणाला, मी सायलीला हरवू शकत नाही. का? तिने तिच्या वाढदिवशी असा कार्यक्रम केला होता की पूर्ण कुटुंब हादरलं होतं. वैदेही जोरात हसू लागली. क्षणातच विराजने तिला आपल्या मिठीत ओढलं. पाण्याचे थेंब अजूनही त्यांच्या अंगावरून ओघळत होते. तो तिच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाला, वैदेही, अनेक वर्षात मी इतका हसलो नव्हतो जितका तुझ्यासोबत या एका आठवड्यात हसलोय. वैदेही त्याच्याकडे पाहत फक्त हसले. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक शांत आनंद अलगद रुजत होता. थँक्यू. वैदेही हळू आवाजात म्हणाली, तू मला पुन्हा हसायला शिकवलंस. विराजच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. माझा हेतूच तो आहे. तो शांतपणे म्हणाला. वैदेही त्याच्याकडे पाहत अलगद बोलली, आणि मला आनंद आहे. तू अगदी तसा नाही निघालात जसा मी आधी विचार केला होता. तो हसला. आणि मला आनंद आहे की तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. मग वैदेहीने हलक्या आवाजात विचारलं, आपण खरंच बाहेर जाणार आहोत? हो. विराज लगेच म्हणाला. आधी म्युझियम, मग पार्क, आणि नंतर परत. वैदेही थोडी अडखडली. पण माझ्याकडे कपडे नाहीत. विराज हसू लागला. त्याने शावर बंद केला आणि दाराजवळ ठेवलेल्या बॅग्सकडे बोट दाखवलं. सगळं आधीच ठेवलंय. तुला जे लागेल ते सगळं आहे तिथे. वैदेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तू खरंच प्रत्येक गोष्टीचा विचार करतोस. तो मवाळ आवाजात म्हणाला. मला हा दिवस खास बनवायचा होता आणि थोडा सरप्राईजही. वैदेहीने अलगद त्याच्या गालाला स्पर्श केला. मला तू खूप आवडतोस विराज. तो हसत तिच्या नाकावर हलकंसं चुंबन देत म्हणाला. छान आहे. तो तिचा हात हातात घेत म्हणाला, कारण मी कुठेही जाणार नाही. वैदेहीच्या मनात अचानक एक विचित्र पण सुंदर भावना दाटून आली. जणू आयुष्य तिच्यासाठी खरंच नव्याने सुरू होत होतं. नंतर ते दोघं एका प्रसिद्ध कला संग्रहालयात फिरत होते. वैदेहीच्या नजरा सतत आजूबाजूला भिरभिरत होत्या. प्रत्येक भिंतीवर कला, रंग, चित्र, इतिहास, जणू ती एखाद्या वेगळ्याच जगात आली होती. माहितीये? विराज शांतपणे म्हणाला. एक दिवस तुझे पेंटिंग्जही अशा ठिकाणी लागतील. वैदेहीने पटकन मान हलवली. अरे नाही, हे सगळे किती मोठे कलाकार आहेत. तिची नजर एका प्रसिद्ध चित्रावर खिळली. हे बघ, किती सुंदर आहे ना? विराज तिच्याकडे पाहत हलकंसं हसला. तुझ्यातही कमी टॅलेंट नाही. ती हसली. माझं काम त्यांच्यासमोर मुलांच्या ड्रॉइंगसारखं वाटेल. तो अचानक गंभीर झाला. असं अजिबात नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तुझ्या चित्रांमध्ये भावना असतात. लोक त्यात हरवून जातात. वैदेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. खरंच? हो. तो शांतपणे म्हणाला. मी खोटं बोलत नाही. तुझी एक पेंटिंग माझ्याकडे आहे. ती थोडी चकित झाली. जेव्हा माझा दिवस खराब असतो किंवा मन खूप अस्वस्थ असतं, तेव्हा मी ती पेंटिंग पाहतो आणि विचित्रपणे मन शांत होतं. वैदेही काही क्षण काही बोलूच शकली नाही. जणू तिच्या मनात कुठेतरी काहीतरी हलकंसं विरघळलं होतं. त्यात असं काय आहे जे तुला इतकं शांत करतं? तिने हळू आवाजात विचारलं. विराजने एक खोल श्वास घेतला. मी 13 वर्षांचा होतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा कुटुंबासोबत महाबळेश्वरला गेलो होतो. त्याच्या आवाजात आठवणींची ऊब होती. मोकळं आकाश, हलके ढग, आजूबाजूला फुलं. बाबा हसत होते. माझी बहीण सतत चिडवत होती आणि आई स्वयंपाक करत होती. तो थोडा थांबला. मग शांत, मऊ आवाजात म्हणाला, तुझी ती पेंटिंग मला तो क्षण परत आठवून देते. वैदेहीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. एक अश्रू शांतपणे गालावरून ओघळला. ती त्याच्याकडे नीट पाहूही शकत नव्हती. हेच तर प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आपलं काम कोणाच्या मनाला स्पर्श करावं, कोणाची आठवण जागी करावी, कोणाच्या भावना पुन्हा जिवंत कराव्या. ती अलगद त्याच्या खांद्याला टेकली. जणू त्याच्या शब्दात स्वतःला शांतपणे गुंडाळत होती. विराजने तिचा हात हलकेच दाबला.
आज तू खूप शांत झाली आहेस, तो हळू आवाजात म्हणाला. सगळं ठीक आहे ना? वैदेहीने ओठ चावले. मला काहीतरी सांगायचं आहे. ती थोडी थांबली. पण भीती वाटतेय. हे सुंदर क्षण खराब होतील की काय? सांग, विराज शांतपणे म्हणाला. काहीही असो. प्रत्येक चित्रकाराचं एक स्वप्न असतं. कोणीतरी त्याच्या कलेला फक्त पाहू नये तर ती मनापासून अनुभवावी, समजून घ्यावी. वैदेही जोशीचा आवाज हलका थरथरत होता. जेव्हा मी सिद्धार्थसोबत होते तेव्हा तो नेहमी म्हणायचा की माझी पेंटिंग सुंदर आहे किंवा ती चांगल्या किमतीत विकली जाईल. पण 8 वर्षात एकदाही त्याने मला हे सांगितलं नाही की ती पाहून त्याला नेमकं काय जाणवलं. तिच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं. मी प्रत्येक वेळी वाट बघायचे की तो येईल, माझ्या चित्रांसमोर थांबेल आणि काहीतरी मनापासून अनुभवेल. पण तसं कधीच झालं नाही. ती काही क्षण शांत झाली. डोळ्यातले अश्रू पुसत ती पुन्हा बोलू लागली. हळूहळू मी माझ्या चित्रांपासून दूर जाऊ लागले. दुसऱ्यांचं काम सुधारायला लागले आणि स्वतःसाठी चित्र काढणंच कमी केलं. तिने सरळ विराज मेहताच्या डोळ्यात पाहिलं. पण आज तू जे बोललास त्याचा माझ्यासाठी खूप अर्थ आहे. तिचा आवाज पुन्हा कापला. उद्या तू निघून गेलास तरी हा क्षण, ही भावना मी कधीच विसरणार नाही. विराज काही बोलला नाही. त्याने फक्त तिचा हात अलगद पण घट्ट पकडला. त्या शांत क्षणी वैदेहीला पहिल्यांदाच असं वाटलं की कदाचित तिची कला आणि तिचं मन दोन्ही पुन्हा जिवंत होऊ लागलं होतं. हे ऐकून मला खूप आनंद झाला वैदेही, विराजने हलक्या आवाजात म्हटलं. त्याने तिच्या गालावरचे अश्रू अलगद पुसले. तू खरंच कधी कधी मला आश्चर्यचकित करून टाकतेस. ज्या तीव्रतेने तू प्रत्येक गोष्ट अनुभवतेस ते माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. हे बोलत त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. दोघं पुन्हा पुढे चालू लागले. एका मागोमाग एका पेंटिंग समोर थांबत विराज हळू आवाजात म्हणाला. मला एक वचन दे. तुझे भाव कधीच माझ्यापासून लपवू नकोस. तो थोडा थांबला. जरी त्यात तुझा भूतकाळ असला तरीही तुझी प्रत्येक भावना माझ्यासाठी महत्त्वाची आहे. वैदेही त्याच्याकडे पाहतच राहिली. तू खरंच खूप छान माणूस आहेस, ती हसत म्हणाली. मला अजूनही समजत नाही तू इतके दिवस एकटाच कसा राहिलास. विराज हलकंसं हसला. डोळा मारत म्हणाला. आता एकटा नाहीये. त्याने पुढे जाण्याचा इशारा केला. चल पुढे जाऊया, नाहीतर इथून आपल्याला बाहेर काढतील. कारण आत्ताच मला तुला मिठीत घ्यावंसं वाटतंय. वैदेही खळखळून हसली आणि त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारला. पुन्हा दोघं पुढे चालू लागले. काही वेळातच वैदेही पुन्हा कलेच्या दुनियेत हरवून गेली. ती सतत बोलत होती. कुठल्या रंगामागचं भावविश्व, कुठल्या चित्रातलं दुःख, कुठे लपलेली आशा, आणि विराज तो शांतपणे पूर्ण लक्ष देऊन तिचं प्रत्येक शब्द ऐकत होता. मला वाटतं आपण अजून अर्धही म्युझियम पाहिलं नाही. वैदेहीने खंत व्यक्त करत घड्याळाकडे पाहिलं. पण आता निघायला लागेल, नाही का? हो, विराजने मान हलवली. आज पार्कला नाही जाता येणार, पण आपण पुन्हा येऊ आणि यावेळी जास्त वेळ घालवू. वैदेहीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. मला ते नक्की आवडेल, ती थोडी संकोचत म्हणाली. आशा आहे मी तुला बोर केलं नसेल. अजिबात नाही. विराजने तिचा हात उचलला आणि तिच्या बोटांवर हलकंसं चुंबन दिलं. तेवढ्यात वैदेहीची नजर त्याच्या घड्याळावर गेली. अरे बापरे, खरंच 4 वाजले, ती पटकन म्हणाली. आणि खरं सांगायचं तर मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून फक्त कॉफी आणि पेस्ट्रीवर दिवस चाललाय. विराज हसला. आपलं विमानही तयार आहे. परत जाताना कुठेतरी छान जेऊया. चला मग. निघताना वैदेहीने शेवटची एक नजर त्या म्युझियम भोवती फिरवली. मी इथे 100 वर्ष राहू शकते, तरी मला कंटाळा येणार नाही, ती भाऊक होत म्हणाली. मला असं वाटतंय जणू माझ्या आत काहीतरी पुन्हा जागं झालंय. विराजच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. मग तयार राहा, तो म्हणाला. या आठवड्यात तू खूप काही नवीन निर्माण करणार आहेस. वैदेही त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाली. खरं सांगू, मला पुन्हा शिल्पकला करावीशी वाटते आहे. विराज थोडा आश्चर्यचकित झाला. तू शिल्पकला बनवतेस? पूर्वी बनवायचे, ती हसली. बऱ्याच वर्षात केलं नाही, पण हो, बनवते. मला दाखवशील? माझा फोन बंद आहे, ती म्हणाली. पण पुढच्या वेळी मी तुला माझ्या जुन्या कामांचे फोटो नक्की दाखवेन. सगळं स्टोरेजमध्ये ठेवलेलं आहे. वैदेहीने एक हलका श्वास घेतला. तसंच नवीन जागेसाठी मला सगळं पुन्हा बघावं लागेल. तू नवीन घर घेतलं आहेस? विराजने विचारलं. नाही, अजून नाही, वैदेहीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. अमोल खूप चांगला आहे, पण मला माहिती आहे की त्यालाही त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. मी त्याला वचन दिलंय की या आठवड्याच्या शेवटपर्यंत मी एखादी जागा शोधेन. सध्या भाड्याच्या घरात राहीन. मला स्वतःमुळे कुणालाही अडचणीत टाकायचं नाही. विराजने समजूतदारपणे मान हलवली. जर तुला घर शोधायला मदत हवी असेल तर मला सांग. माझ्या ओळखीत काही लोक आहेत. वैदेही हलकंसं हसली. थँक्यू. कदाचित मी तुझी मदत घेईन.
दोघं गाडीत बसले आणि विराज तिच्या शेजारी येऊन बसला. त्या संपूर्ण विकेंडच्या शेवटी वैदेहीला असं वाटत होतं जणू तिने स्वतःला पुन्हा शोधलं होतं. तो वेळ, ते क्षण तिच्यासाठी एखाद्या जखमेवरच्या मलमासारखे होते. विराज तिच्या मनासाठी खूपच खास ठरत होता. ती आता मुंबईला परत आली होती, पण यावेळी एका नव्या भावनेसह. मनात एक नाजूक ऊब होती आणि एक आशा. कदाचित ही भावना कधीच संपणार नाही. वैदेही अविश्वासाने तिच्या फोनकडे पाहत होती. दरम्यान तिचा भाऊ अमोल स्वयंपाकघरात अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याची पत्नी वीणा हातात चहाचा कप धरून बसली होती. जणू तोच तिला सावरत होता. तिची नजर सतत वैदेहीच्या चेहऱ्यावरच खिळलेली होती. घरी येताच अमोलने तिला लगेच विचारलं होतं, तू माझ्या मेसेजेसला उत्तर का दिलं नाहीस? वैदेहीला अजूनही काहीच समजत नव्हतं. काय बोलतोयस तू? तेवढ्यात अमोलने तिच्यासमोर फोन धरला. तो एखाद्या विचित्र व्हिडिओबद्दल बोलत होता. वैदेहीने पटकन स्वतःचा फोन चार्जिंगला लावला आणि काही सेकंदात शेकडो नोटिफिकेशन्सचा पाऊस सुरू झाला. तिचा श्वास अडकला. हे हे शक्यच नाही. तिने पुन्हा तो व्हिडिओ चालू केला. रात्रभरात तो सर्वत्र व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ती आणि विराज एका क्लबमध्ये एकमेकांच्या खूप जवळ दिसत होते. काही क्षण असे होते की ते दोघं खूप जवळ बसलेले दिसत होते आणि लोकांनी त्यावर वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली होती. अनुजाने हळू आवाजात विचारलं, ही छाया कोण आहे? तिनेच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. लोकांकडे तुझ्याबद्दल माहिती मागते आणि कमेंट्समध्ये सगळे तुलाच दोष देत आहेत. वैदेहीने रागाने डोळे पुसले. ती विराजची 3 वर्षांपूर्वीची वन नाईट स्टँड होती. ती संतापाने म्हणाली, तिने मला वॉशरूममध्ये धमकी दिली होती. मी तिच्यापासून दूर गेले नाही तर ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल असं म्हणाली होती. ती काही क्षण थांबली आणि हे सगळं तेव्हा झालं जेव्हा विराज मला सांगत होता की तिचं त्याच्या आयुष्यात काही स्थान नाही. वैदेही अचानक थांबली. त्याचा फोन बंद नव्हता. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्याला नक्की माहिती असेल की हे सगळं पोस्ट झालंय. अमोलने व्हिडिओकडे बोट दाखवत म्हणाला, इथे बघ, त्याचा हात तुझ्या पायावर आहे. हे सगळं पाहून लोक काय विचार करतील? त्याचा आवाज अचानक चढला. काय विचार करून केलंस हे सगळं? वैदेहीने लगेच उत्तर दिलं, आम्ही सार्वजनिक ठिकाणी नव्हतो. ती वेगळी जागा होती. तिथे फक्त काहीच लोक होते. अमोलने आश्चर्याने विचारलं, मग हा व्हिडिओ बाहेर कसा आला? वैदेहीने स्पष्ट केलं, तो त्याचा ग्रुप आहे. काही मुली कायम त्याच्या आसपास असतात. हा कदाचित एखादा घाणेरडा मजाक असेल. अमोलने निराशेने डोकं पकडलं. वैदेही सुखावलेल्या आवाजात म्हणाली, तू माझ्यावरच रागावलायस का? तो लगेच म्हणाला, नाही, मी तुझ्यावर नाही त्याच्यावर रागावलोय. तो थोडा शांत झाला. तू आधीच खूप काही सहन केलं आहेस. हे सगळं तुझ्यासाठी अजून समस्या निर्माण करेल. लोक तुलाच दोष देतील. वैदेहीने पुन्हा व्हिडिओ पाहिला. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आता मी काय करू? ती हळू आवाजात म्हणाली. अनुजाने सुचवलं, आजींना फोन कर. त्या सगळ्यांपर्यंत गोष्ट पोहोचवतील. वैदेहीचं मन होतं की तिने विराजला फोन करून विचारावं की त्याने तिला आधी का सांगितलं नाही, पण तिने स्वतःला थांबवलं. तिने थेट आजींना फोन लावला. फोन लगेच उचलला गेला. वैदेही, हा माणूस कोण आहे? आजींच्या कडक आवाजावरून त्यांचा राग स्पष्ट जाणवत होता. वैदेहीने स्वतःला सावरत शांतपणे उत्तर दिलं, हा एक माणूस आहे ज्याला मी काही दिवसांपूर्वी भेटले. त्याचं नाव विराज आहे आणि मला तो खूप आवडतो. ती थोडी थांबली. तो मला न्यूयॉर्कला घेऊन गेला होता. हे मुलगी फक्त एक जुनी गोष्ट आहे जी आता मुद्दाम त्रास निर्माण करते. तिचा विराजसोबत आता काहीच संबंध नाही. ती त्याच्या आयुष्यात कधीच महत्त्वाची नव्हती. तिने दीर्घ श्वास घेतला. हे सगळं तिने फक्त मला बदनाम करण्यासाठी केलं आहे. आजींचा आवाज पुन्हा गंभीर झाला. तिने तुझ्यावर हात उचलला होता? हो. मग तू तिला उत्तरात काय केलंस? वैदेहीने हळू आवाजात उत्तर दिलं, काहीच नाही. ती थोडीशी कळवट हसली. पण आता वाटतंय तेव्हा उत्तर द्यायला हवं होतं. तुला खात्री आहे ना ते दोघं एकत्र नव्हते? आजींचा गंभीर आवाज फोनच्या दुसऱ्या टोकावरून ऐकू आला. 100% खात्री आहे. वैदेहीने ठामपणे उत्तर दिलं. त्याच्या स्वतःच्या मैत्रिणीनेही हे मान्य केलं आहे. तिने मला धमकी दिली होती. माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल असं सांगितलं होतं आणि दिसतंय ती अजूनही तिच्या शब्दांवर ठाम आहे. आजीने लगेच सुस्कारा सोडला. अगं वैदेही, हा काही जुना काळ नाही की तुझी इज्जत अशाने खराब होईल. त्या थोड्या थांबल्या. हो, पण तिने मर्यादा ओलांडली तर वेगळी गोष्ट आहे. आजी, अमोलने लगेच मध्येच बोलत त्यांना थांबवलं. आजींनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. मी लगेच सगळ्या त्यांना फोन करते. सगळं खरं काय आहे ते सांगते. त्यांचा आवाज आता पूर्ण निर्धाराने भरलेला होता. आणि तू एक काम कर, तुझ्या आईपासून आणि त्या मुलीपासून लांब राहा. वैदेहीने कपाळावर हात ठेवला. आजी पुढे म्हणाल्या, तिने सगळ्यांना सांगितलंय की तू हे सगळं मुद्दाम केलं. तिच्या मुलीचा आनंद खराब करण्यासाठी.
म्हणे तू तिच्यावर जडतेस. देवा, वैदेही हताशपणे पुटपुटली. आजींनी रागाने म्हटलं, ती माझी नात असली तरी तिचं वागणं अजिबात सहन होण्यासारखं नाही. तिला खरंच अक्कल शिकवायची गरज आहे. वनिता हलकसं हसली. म्हणजे देव तिचं भलं करो. अमोल आणि वनिताने एकमेकांकडे पाहिलं. त्यांना दोघांनाही माहिती होतं आजींना एकदा बोलायला सुरुवात झाली की त्या सहज थांबत नाहीत. मी सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते. आजी पुन्हा बोलू लागल्या. पण ती मुलगी अगदी संकटाची मुळं आहे. त्या अचानक थोड्या चिडून म्हणाल्या. आणि ती जी बाळाची आई होणार आहे त्या बिचाऱ्या मुलाचं काय? असे आईवडील असतील तर? बस करा आजी, वैदेहीने कपाळ दाबत म्हटलं. तिने बाजूला पाहिलं. अमोल कसाबसा हसू आवरत होता. आजी मी फोन ठेवते आता. पण प्लीज सगळ्यांना सांगा की मी काही चुकीचं करत नाहीये. होईल सगळं, आजी लगेच म्हणाल्या. तू काळजी करू नकोस. पण बदल्यात मला एक गोष्ट हवी आहे. वैदेही हलकसं हसली. सांगा ना. माझं चित्र काढ. काय? पेंटिंग. मी तुझं काम पाहिलं आहे. तू खूप छान चित्र काढतेस. वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. नक्की आजी, का नाही? आजी काही क्षण शांत राहिल्या आणि मग अचानक म्हणाल्या. पण एक अट आहे. खोलीत क्षणभर शांतता पसरली. माझं चित्र बिनबायांच्या साडीत आणि अगदी रॉयल स्टाईलमध्ये काढायचं. अमोलने आश्चर्याने श्वास घेतला तर विनिताचा चेहरा विचित्र झाला. वैदेहीने कसाबसा हसू दाबलं. आजी मात्र उत्साहाने म्हणाल्या. मी अगदी आनंदाने बसून देईन पोर्ट्रेटसाठी. ठीक आहे आजी, नंतर बोलूया. बरं, देव भरोसे राहा, आजी म्हणाल्या. फोन ठेवताच खोलीत काही क्षण शांतता पसरली. अमोलने डोकं हलवलं. ही बहुतेक तुझी शिक्षा आहे. अजिबात नाही, वैदेही लगेच म्हणाली. मला खरंच त्यांचं पोर्ट्रेट बनवायचं आहे. ती थोडी विचारात पडली. माणसाचं शरीर, चेहरा, प्रत्येक सुरकुतीमध्ये एक गोष्ट असते. त्या वयातही सौंदर्य असतं. तिने दीर्घ श्वास घेत फोनकडे पाहिलं. आजी कुटुंबाला सांभाळतील. ती थांबली. पण बाहेरच्या जगाचं काय? अमोलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. सॉरी, मी तुझ्यावर रागावलो. काही हरकत नाही, वैदेही शांतपणे म्हणाली. मला फक्त हे समजत नाहीये. तिचा आवाज मंद झाला. त्याने मला आधी का सांगितलं नाही? अनुजा तिथे आली होती. तीही विचारात पडली. मला तर आश्चर्य वाटतंय लोकांनी तुला इतक्या लवकर कसं ओळखलं? ती थोडी चिंताग्रस्त झाली. हे सगळं खूप वाईट झालंय. आता काय करणार? आधी विचार करेन, वैदेही हळू आवाजात म्हणाली. मग बोलेन. आधी ईशाला फोन करते. म्हणून तर वकील मैत्रीण असते. तेच बरोबर आहे, अमोल म्हणाला. वैदेही उठून उभी राहिली. मी खोलीत जाते. वीणाने खट्याळपणे विचारलं. कमीत कमी सगळं त्या लायक होतं ना? वैदेहीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्याने मला म्युझियमला नेलं होतं आणि काही तास आम्ही. अगं ते नाही विचारत मी, वनिता हसत म्हणाली. अमोलने लगेच तिचा हात पकडत तिला गप्प बसवलं. वैदेहीच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. सगळं छान होतं, ती मंद आवाजात म्हणाली. खूप छान. पण पुढच्या क्षणी तिची नजर पुन्हा फोनवर गेली. पण त्याने मला हे सगळं सांगितलं नाही. तिचा आवाज दुखावलेला होता. एकदाही सावध केलं नाही. सगळंच बिघडलं. तिचं मन पुन्हा जड झालं आणि मग शांतपणे स्वतःच्या विखुरलेल्या भावनांना सावरण्यासाठी ती तिच्या खोलीकडे निघून गेली. मला अजूनही विश्वास बसत नाही. पण विराजने तुला हे सगळं आधी का सांगितलं नाही? प्राजक्ताने हळू आवाजात विचारलं. पहाटेची वेळ होती. गॅलरीच्या मागच्या छोट्या खोलीत दोघी कॉफी घेत बसल्या होत्या. बाहेर सकाळपासूनच मीडिया जमायला लागली होती. आज सकाळी बाहेर जे पत्रकार उभे होते ते खरंच मर्यादेपलीकडे गेले, वैदेहीने थकलेल्या आवाजात म्हटलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग अब्रातीपणे म्हणाली. सॉरी प्राजक्ता, माझ्यामुळे तुला गॅलरीची दारं बंद ठेवावी लागली. प्राजक्ताने लगेच नकारार्थी मान हलवली. अगं वेडी आहेस का? खरं तर तू इथेच असणं जास्त सुरक्षित आहे, ती पुढे म्हणाली. अमोलच्या घरी राहण्यापेक्षा इथे बरं आहे. तिथे लहान मुलं आहेत. हा सगळा गोंधळ त्यांच्यापर्यंत जाऊ नये. तेवढ्यात वैदेहीचा फोन पुन्हा वाजला. ती चिडून स्क्रीनकडे पाहू लागली. बस आता, प्राजक्ताने उत्सुकतेने विचारलं. कोण आहे? वैदेहीने त्रासलेल्या सुरात नावं मोजायला सुरुवात केली. सिद्धार्थ, ईशा, आई, शेखरजी, सगळेच. ती थोडी थांबली. काल रात्री आजींनी जे सांगितलं होतं मी पूर्णपणे त्यांच्याशी सहमत आहे. प्राजक्ता हसू लागली. तुझ्या आजी खरंच भारी आहेत, ती मिश्किलपणे म्हणाली. माझ्या आजी तर फक्त खुर्चीत बसून टीव्ही बघतात आणि तुझ्या आजी पूर्ण सभा सांभाळतात. दोघी नकळत हसू लागल्या. वैदेहीने कॉफीचा घोट घेत म्हणाली. आज सकाळी माझ्या सगळ्या आत्या अमोलच्या घरी आल्या होत्या. ती हसतच पुढे म्हणाली. सगळ्या तक्रारी करत होत्या आणि त्याचवेळी त्या व्हिडिओत दिसणाऱ्या माणसाबद्दल चौकशीही करत होत्या. प्राजक्ता म्हणाली. किमान व्हिडिओ तरी हटवला गेला? हो. वैदेहीचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. पण नुकसान आधीच खूप झालंय. तिचा आवाज हळूहळू मंद झाला. तिने सगळ्यांसमोर मला बदनाम केलं. मला माझी सगळी सोशल मीडिया अकाउंट्स बंद करावी लागली.
ती फोनकडे पाहत म्हणाली, लोक मला धमक्या देत आहेत. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. यावेळी स्क्रीनवर नाव पाहून ती क्षणभर थांबली. सिद्धार्थ. 8 वर्ष. आयुष्यात काहीही बिघडलं की ती त्याच्याकडे जायची. पण आता विराजने अजून एकदाही संपर्क केला नव्हता. त्या विचाराने तिच्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. तिने खोल श्वास घेतला आणि फोन बाजूला ठेवला. अचानक दरवाजावर जोरात टकटक झाली. प्राजक्ता दचकली. जर ती अनुजा नसेल तर प्रॉब्लेम आहे. ती घड्याळाकडे पाहत म्हणाली, अजून तर नीट सकाळही झाली नाही. वैदेहीने आश्चर्याने विचारलं, इतक्या सकाळी कोण येईल? प्राजक्ता खांदे उडवत म्हणाली, कुठेतरी तरी वेळ झाली असेल. काही क्षणांनी ती परत आली. तिच्या मागे अनुजा आत आली. ओळख बघ, रस्त्यात मला कुणाचा फोन आला होता? अनुजाने डोळे मोठे करत विचारलं. ती स्वतःच उत्तर देत म्हणाली, विराजच्या लीगल टीमचा. वैदेही एकदम दचकली. काय? अनुजा पुढे म्हणाली, त्यांनी सांगितलं की मी माझं काम थांबवावं. म्हणजे? ते म्हणाले ते स्वतः सगळं हाताळतील. प्राजक्ता ग्लास काढत म्हणाली. मग तू काय उत्तर दिलंस? अनुजा सरळ म्हणाली, मी साफ नकार दिला. ती वैदेहीकडे पाहत म्हणाली, कारण माझ्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार विराजने अजून तिच्याशी संपर्कच केलेला नाही. प्राजक्ता भांडी धुत म्हणाली, मग त्यांनी काय म्हटलं? अनुजाने पाण्याचा ग्लास एका दमात रिकामा केला. ते म्हणाले विराज लवकरच संपर्क करतील. ती पुढे म्हणाली, आणि त्यांना हवं आहे की मी त्यांच्यासोबत काम करावं. आणि तू? पुन्हा नकार दिला. ती निर्विकारपणे म्हणाली. फोन कट केला. अनुजा अचानक आठवल्यासारखी म्हणाली, आणि हो, सिद्धार्थचाही फोन आला होता. वैदेहीच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. नक्कीच आला असेल. तो म्हणत होता तुला फोन करायला सांग. प्राजक्ताने डोकं हलवलं. हे सगळं इतक्या पटकन इतकं वाईट कसं झालं? अनुजा गंभीर होत म्हणाली, ती मुलगी खूप मोठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. लाखो लोक तिला फॉलो करतात. तिचा एक मेसेज पुरेसा होता हे सगळं व्हायरल व्हायला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. वैदेहीची नजर फोनवर स्थिरावली. एकच प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता, की विराजने तिला हे आधी का सांगितलं नाही? तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. तिने स्क्रीनकडे पाहिलं आणि चिडून म्हणाली, पुन्हा सिद्धार्थचा कॉल. अनुजाने भुवया उंचावत विचारलं, तू सरळ फोन बंद का करत नाहीस? प्राजक्ताने अनुजाकडे नजरेने इशारा केला. ओतत राहा. प्राजक्ता हसत म्हणाली, ही तर विराजच्या फोनची वाट बघतेय. तो फोन करेल आणि सांगेल, काल रात्री आधी का नाही सांगितलं? अनुजाने ग्लासमधलं ड्रिंक हलवत विचारलं, तुला खरंच वाटतो तो फोन करेल? वैदेहीने कटू हसू केलं आणि अजून एक घोट घेतला. शुक्रवार रात्रीपासून कालपर्यंत सगळं इतकं परफेक्ट होतं. तिचा आवाज हळूहळू मंद झाला. तो आला. त्याने कुलकर्णी कुटुंबाची अक्षरशः बोलती बंद केली. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक फिकट हसू उमटलं. आणि मग मला सोडून गेला. ती फोनकडे पाहत म्हणाली. आता 13 तास झालेत. पूर्ण शांतता. अनुजाने हलक्या आवाजात विचारलं, तू स्वतः फोन केला? मॅसेज तरी पाठवला? वैदेहीने सरळ नकारार्थी मान हलवली. मी का पुढाकार घेऊ? तिच्या आवाजात दडपलेपणा राग स्पष्ट होता. चूक माझी नाही, अनुजा नरमपणे म्हणाली. कदाचित त्याला वाटत असेल त्याच्याकडून चूक झालीये आणि तुला त्याच्याशी बोलायचं नसेल. ती पुढे म्हणाली, किमान मॅसेज तरी पाठवायला हवा होता. नाही, वैदेहीने ठामपणे उत्तर दिलं. प्रत्येक वेळी सिद्धार्थ चूक करायचा. ती थोडी थांबली. मीच त्याला सावरायचे, मीच माफी मागायचे, मीच सगळं ठीक करायचे. तिने ग्लास घट्ट पकडला. आता नाही. तिच्या आवाजात पहिल्यांदाच एक कठोरपणा होता. मी दुसऱ्याच्या चुकीची जबाबदारी घेणार नाही. त्याला माफी मागायची असेल तर त्याने स्वतः यायला हवं. ती थोडीशी कळवट हसली. आणि जर तो नाही आला, तिने खोल श्वास घेतला, तर तो तसा माणूस नाही जसा मी समजले होते. आणि मग मी पुढे जाईन. ती हलकसं खांदे उडवत म्हणाली, मी त्याला फक्त 10 दिवसांपासून ओळखते, 10 वर्षांपासून नाही. दोन्ही मैत्रिणींनी तिच्या त्या वाक्यावर ग्लास उचलले. हे झालं खरं बोलणं, प्राजक्ता म्हणाली. वैदेहीनेही हसत ग्लास त्यांच्याशी टकरावला आणि कळवट पेय एका दमात संपवलं. क्षणात तिचा चेहरा वाकडा झाला. हे कुठून आणलंयस? ती कपाळावर आठे आणत म्हणाली. हे तर विषासारखं लागतंय. प्राजक्ता जोरात हसली. कदाचित खरंच विष असेल, ती मिश्किलपणे म्हणाली. तुझ्या रंगांच्या बॉक्सजवळ सापडलं. बहुतेक बाटली बदलली असशील. तिघीही हसू लागल्या. पण तेवढ्यात धाड 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 दारावर जोरजोरात टकटक होऊ लागली. तिघीही एकदम दचकल्या. प्राजक्ताने अजून एक ड्रिंक ओतला आणि दाराकडे निघाली. बाहेर कोणाशी तरी तिचा वाद घालण्याचा आवाज येत होता. मग जोरदार पावलांचा आवाज. नशेत हलकसं असत वैदेहीने ओरडून विचारलं, जर रिपोर्टर्स आले असतील तर सांग, मी कुणालाही इंटरव्ह्यू देणार नाही. ती हसतच पुढे म्हणाली, फक्त ओपरा आली तर विचार करेन. प्राजक्ताने आत येत हलकासा इशारा केला.
अनुजा आणि वैदेही दोघींनी मागे वळून पाहिलं. वैदेहीने बाटली उचलून मोठा घोट घेतला. मग बाटली टेबलावर ठेवली आणि समोर उभ्या माणसाकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिली. विराज? तिच्या आवाजात अविश्वास होता. खरंच तू आहेस? विराजने तिच्याकडे दुःखी नजरेने पाहिलं. वैदेही तिच्या दोन्ही मैत्रिणींसोबत स्पष्टपणे नशेत होती. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. झोपेचा अभाव स्पष्ट दिसत होता आणि त्याच्या नजरेतला थकवा सांगत होता तो खूप उशीर करून आला होता. वैदेही, तो हळू आवाजात म्हणाला. आपण बोलू शकतो का? वैदेहीने कटाक्ष टाकला. जर मला सोडायला आला असशील तर काळजी करू नकोस. ती बेफिकीरपणे हात हलवत म्हणाली. मी स्वतःच समजून गेले आहे. तू जाऊ शकतोस. ती पुन्हा ग्लासमध्ये ड्रिंक ओतू लागली. विराजने खोल श्वास घेतला. प्राजक्ता, अनुजा, तो शांतपणे म्हणाला. तुम्ही आम्हाला काही मिनिटं एकटं सोडू शकता का? वैदेही लगेच मध्ये बोलली. का? ती कटू हसली. जे काही तू सांगशील ते मी यांनाही सांगणारच आहे. मग मध्ये हा टप्पा का सोडायचा? विराजने संयमाने उत्तर दिलं. तो तुझा अधिकार आहे. तो थोडा थांबला. पण मला आधी तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. प्लीज वैदेही. वैदेही हसली, पण त्या हसण्यात वेदना आणि राग दोन्ही मिसळलेले होते. विराज, तिने ग्लास हातात फिरवत म्हटलं. काल रात्री तू मला सोडून गेलास. तिचा आवाज थरथरला. आणि एक शब्दही बोलला नाहीस की माझ्यावर आभार कोसळणार आहे. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. आता तुझा हेतू अगदी स्पष्ट दिसतोय. तुला माझी काहीच काळजी नाही. तिने ग्लास त्याच्याकडे पुढे केला. तुला कल्पना आहे का? तुझ्यामुळे मला माझ्या आजींना फोन करावा लागला. वैदेहीचा आवाज राग आणि दुःखाने थरथरत होता. माझ्या संपूर्ण कुटुंबाला या सगळ्यात ओढलं गेलंय, जे आधीच माझ्या बाजूने नीट उभं नव्हतं. ती पुढे म्हणाली. एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात मला घर तोडणारी स्त्री म्हटलं जातंय. तिचा आवाज अचानक तुटला. आणि तेही माझ्याच बहिणीकडून. विराजने शांत अपराधी आवाजात म्हटलं. आय एम सॉरी. त्याने क्षणभर प्राजक्ता आणि अनुजाकडे पाहिलं, ज्या अजूनही तिथेच उभ्या होत्या. वैदेही, मला फक्त 5 मिनिटं देशील? वैदेही लगेच चिडली. 5 मिनिटं? ती कटू हसली. 14 तास झालेत विराज. तुझ्याकडून एक मेसेजसुद्धा नाही. तिने डोळे रोखून त्याच्याकडे पाहिलं. यावरून सगळं स्पष्ट होतं. तिच्या आवाजात दडपलेली वेदना होती. मी तुझ्यासाठी फक्त एक विकेंड होते. नाही, तसं अजिबात नाही. विराजने त्रासलेल्या सुरात केसात हात फिरवला. तेवढ्यात त्याची नजर तिच्या हातातल्या ग्लासवर गेली. तू सोमवारी सकाळी इतकं पितेस? नेहमी? त्याने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. ती खरंच तुटण्याच्या उंबरठ्यावर होती. वैदेहीने कडवट हसू केलं. फक्त तेव्हाच, ती ग्लास हलवत म्हणाली, जेव्हा 2 मोठे ऑर्डर्स हातातून निघून जातात. आजचा व्यवसाय बुडाला. गॅलरी बंद करावी लागली कारण रिपोर्टर्स आत घुसत होते. तिचा आवाज पुन्हा थरथरला. त्यावरून माझी बहीण मला मत्सरी म्हणते. ती खोल श्वास घेत म्हणाली. माझा एक्स नवरा सतत फोन करतोय आणि माझ्या आजी मला त्यांचा नवीन पोर्ट्रेट काढायला सांगतात. विराज तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. तिचे ओठ थरथरत होते. जणू ती कसंबसं स्वतःला रडण्यापासून थांबवत होती. त्या क्षणी त्याने निर्णय घेतला. कोण काय विचार करेल याची त्याला पर्वा नव्हती. तो पुढे आला. तिच्या हातातून ग्लास आणि बाटली अलगद घेतली. टेबलावर ठेवली आणि पुढच्या क्षणी तिला घट्ट मिठीत घेतलं. वैदेही क्षणात त्याच्या छातीवर डोकं ठेवत रडू लागली. विराजला असं वाटलं जणू कुणीतरी त्याच्या हृदयावर जोरात घाव घातला आहे. मी आहे ना, तो हळू आवाजात म्हणाला. रडू नकोस. त्याने तिच्या केसात चेहरा लपवत कुजबुजला. ही सगळी माझी चूक आहे. मी सगळं ठीक करेन. प्रॉमिस. तो तिला तसाच धरून राहिला. वैदेही हुंदक्यांमध्येच बोलली. विराज, तू फोन का नाही केला? आता खोलीत फक्त ते दोघेच उरले होते. प्राजक्ता आणि अनुजा शांतपणे बाहेर निघून गेल्या होत्या. विराजने खोल श्वास घेतला. मला कल्पनाच नव्हती की हे इतकं वाढेल. तो शांतपणे सांगू लागला. तुला सोडून मी गाडीत बसलं तेव्हाच नोटिफिकेशन आलं. मी लगेच लीगल टीमला सांगितलं की ते बघा. तो थोडा थांबला. आणि खरं सांगायचं तर मी छायाबद्दल विचारही केला नाही. वैदेहीने त्याच्या कॉलरमध्ये चेहरा लपवत विचारलं. म्हणजे तू विमानात फोन वापरत होतास? विराज हलकसं हसला. हो, मी वेगवेगळ्या प्रॉपर्टी एजंट्सशी बोलत होतो. तो तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला. तुझ्यासाठी चांगलं घर मिळावं म्हणून. मेसेजेस तपासायलाही वेळ मिळाला नाही. गाडीत बसल्यावर सगळं पाहिलं. तो हलकसं हसत म्हणाला. आणि मग आईने मला चांगलंच सुनावलं. कारण व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की मी तुझ्याशी जरा जास्तच जवळीक दाखवतोय. त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. मागचे 12 तास. तो गंभीर झाला. मी माझ्या लीगल टीम, PR टीम आणि माझी बहीण अन्वी यांच्यासोबत बसलो होतो. एकच विचार करत होतो, तुझ्या प्रतिष्ठेला कमीत कमी नुकसान कसं होईल, तुझं नाव खराब होऊ नये. तो तिच्याकडे पाहत मंद आवाजात म्हणाला. आणि तू खरंच समजलीस की मी तुला सोडून चाललोय? हो. वैदेही जवळजवळ ओरडलीच.
मी अजून काय विचार केला असता? विराजने शांतपणे तिचे हात हातात घेतले. तुला माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. वैदेहीने लगेच कटू स्वरात उत्तर दिलं. मी तुला ओळखतच किती आहे. फक्त 10 दिवस. ती थोडी मागे झाली. आणि हे सगळं एका डीलमधून सुरू झालं होतं. मला स्वतःहून काहीतरी गृहीत धरायचं नाही. तिचा आवाज हळूहळू नरम झाला. आणि मग तुझ्याकडून अपेक्षा ठेवून स्वतःच दुखावून घ्यायचं नाही. विराज हलकंसं असला. जान, तो हळू आवाजात म्हणाला. तुला माहिती आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. पण कधी वाटलं नाही तरी काही हरकत नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आपण त्यावर बसून काम करू. मला खरंच माफ कर. मी तुला फोन केला नाही किंवा व्हिडिओबद्दल आधी सांगितलं नाही. विमानात फक्त मला एवढंच कळालं होतं की छायाने व्हिडिओ पोस्ट केला आहे. मी लगेच टीमला सांगितलं होतं हे हाताळायला. वैदेही कळवटपणे हसले. माझ्या मावशांना वाटायला लागलंय की मी ईशासारखी आहे. विराजने लगेच तिला जवळ ओढलं. तो खुर्चीवर बसला आणि तिला अलगद आपल्या मांडीवर बसवलं. तिचे केस मागे सारत तो म्हणाला. असं कधीच होऊ शकत नाही. त्याच्या आवाजात ठामपणा होता. जर कुणाला खरंच तसं वाटत असेल, तो हलकासा चिडून म्हणाला, तर त्यांनी स्वतःचं डोकं तपासून घ्यायला हवं. तू कधीच असं काही करू शकत नाहीस. वैदेही काहीतरी पुटपुटत त्याच्या टाईशी खेळू लागली. विराज हलकंसं असला. पण आतून तो स्वतःला माफ करू शकत नव्हता. इतकी जिवंत, हसरी, सुंदर आणि मनाने प्रामाणिक मुलगी, आणि तो तिला कोणत्या अवस्थेत घेऊन आला होता. त्याने अलगद तिची हनुवटी वर केली. ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली. वैदेही, तो मंद आवाजात म्हणाला. मला माहिती आहे फक्त 10 दिवस झालेत. तो थोडा थांबला. पण मला तुझी खूप काळजी वाटते. खूप खूप जास्त. विराजचा आवाज शांत पण प्रामाणिक होता. माझी एक खूप वाईट सवय आहे. तो हलकंसं असला. पण चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट होता. मी ज्या कामात पडतो त्यात पूर्णपणे हरवून जातो. त्याने दीर्घ श्वास घेतला. आणि यावेळी मी फक्त छायाला धडा शिकवण्यात गुंतलो होतो. त्याची नजर खाली गेली. मला हेच सुचलं नाही की तू कशी असशील. मी खरंच खूप लाजिरवाणं वाटतंय मला. तो तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला. तू मला माफ करू शकशील? वैदेहीने ओठ वाकडे करत त्याच्याकडे पाहिलं. तुला खरंच माझी एवढी काळजी आहे? हो. विराजने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. खूप जास्त. तो हलकासा पुढे झुकला. आणि आपल्या दोघांमध्ये जे काही सुरू होतंय त्याचा आवाज मंद झाला. मला ते संपवायचंच नाही. वैदेही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तू खरंच त्या मुलीला धडा शिकवणार आहेस? विराज हलकंसं असला. इंटरनेट बघितलंस? तो मिश्किलपणे म्हणाला. मी सुरुवातही केली आहे. वैदेहीचा आवाज पुन्हा जड झाला. मला माझी सगळी अकाउंट्स बंद करावी लागली. ती डोळे खाली करत म्हणाली. लोक धमक्या देत आहेत. विराजचा चेहरा एका क्षणात कठोर झाला. कोण? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.